सॉरी, मला माफ करा. गेल्या आठवड्याभरात मी खूप निगेटिव्हिटी मधून जात आहे. खूप निगेटिव्ह गोष्टी मनामध्ये येत आहेत. आजूबाजूची सगळी परिस्थिती म्हणजे असं वाटतं की काय नाही, आपण काय करू शकत नाही आहे. इतकं वर्ष झालं, इतकं वय असं वाढत चाललंय असं होतं. त्याच्यामुळं अंकलने मला त्या दिवशी रात्री फोन पण केला, पण मी रिसीव्ह नाही केला. पण खरंच सॉरी अंकल, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. तुमच्याबद्दल जो रिस्पेक्ट आहे तो अजूनही असाच आहे आणि असाच राहील. पहिली गोष्ट म्हणजे लग्नासाठी ज्यावेळी अंकल आणि आंटी आले, विल्सन मला म्हणते की आमच्या घरचे तर काय बोलू शकणार नाही, तर अंकल आंटी आले. त्यांनी कन्व्हिन्स केलं आमच्या घरातल्यांना. पण नंतर असं झालं, म्हणजे सगळं बोलणी झाली, सगळं त्यांनी ठरवलं आणि नंतर असं झालं लग्नाच्या वेळी आमच्या घरातले इतकं आडवं पडले की नाही, याच दिवशी करायचं, असंच करायचं वगैरे. आणि त्यावेळी असं द्विधा असं झाली की मग ह्यांचं म्हणजे कोणाचं ऐकायचं असं झालं. त्यावेळी आंटीनं खूप दुखवलं आम्ही. पण तरी देखील आंटी, मला माहित नाही आंटी रागवलेल्या की नाही, पण अंकल त्या दिवशी आले आमच्यासाठी. आणि इतकं सगळे डिसिजन काय तिथं म्हणजे प्रार्थना वगैरे काय नव्हत्या, प्रार्थनापूर्वक काही गोष्टी नव्हत्या, म्हणून कदाचित तसं झालं असेल. पण त्या दिवशी पाऊस झाला आणि तरी देखील अंकल आले आणि अंकलने आमच्यासाठी प्रार्थना केली आणि आमच्यासाठी ते सगळं आशीर्वादित केलं. त्याच्यासाठी खरोखर मी आभार मानते. आणि नंतर मग माझा इतका सहवास नाही आहे जास्त अंकल आंटी सोबत, पण काही गोष्टी झाल्या. परत मी चर्चला यायला चर्चला पण आम्ही खूप दिवस आलो नाही, कारण सगळं वादातच होतं, भांडणं होती सगळी. आणि नंतर मग चर्चला यायला चालू झाल्यानंतर पहिला अंकलचा मेसेज होता आणि त्या दिवशी मी ऐकला मेसेज आणि नंतर अंकल थोडे म्हणजे चिडलेले. त्या दिवशी काहीतरी नळाचा वरती प्रॉब्लेम झालेला. माझं पहिलंच अंकलचं मी ऐकत होते त्या दिवशी. आणि मग आम्ही जाता जाता मी म्हणलं आंटी सॉफ्ट आहेत आणि अंकल जरा हे आहेत म्हटलं, म्हणजे काय कडक आहेत असं म्हणलं. मी सांगले तू पुढं बघ, तुला कळेल. कळालं मग नंतर मला. नंतर घरामध्ये पण प्रॉब्लेम झाले. आता परवा काही गोष्टी झाल्या, म्हणजे मी अभ्यासात असायचे आणि विल्सनला वेळ देऊ शकत नव्हते, असं पण झालं. आणि काही गोष्टी त्यांनी मोबाईल आणि यांच्या गोष्टी गेलेले. पण अंकल आंटीकडे आम्ही आलो, त्यांनी खूप छान काउन्सिलिंग केलं आणि खरंच त्यांनी म्हटले तसं आतापर्यंत व्यवस्थित आहे आमच्या दोघांचं नातं, कारण त्यांनी काही सूत्र दिलेली आहेत. ती सूत्र आम्ही आतापर्यंत वापरत आहोत. त्याच्यामुळे काही भांडणं नाही आहेत किंवा काही वाद पण नाही आहेत. एकमेकांना वेळ देणं या सगळ्या गोष्टी आहेत. खरोखर मी आभार मानते देवाचे की अशी माणसं देवानं दिली आहेत ज्यांच्यामुळे आम्ही ओळखले जाऊ की बाबा ह्यांची आम्ही मंडळी आहोत किंवा ह्यांची आम्ही लेकर आहोत. खरोखर आमची ओळख काहीच नव्हती, म्हणजे माझी तर काहीच नसती जर मी या चर्चला आणि अंकल आणि आंटींसोबत जोडून नसते तर मला कधी कधी या ओळख म्हणजे ही ओळख व्यवस्थित ठेवण्यासाठी खूप काही गोष्टी त्याग करायला लागतात. म्हणजे जगिक गोष्टी ज्या लवकर जात नाहीयेत, म्हणजे मोबाईल यूज करणं, रील्स आणि बाकीचे जे जगिक गोष्टी आहेत त्याच्यातून. पण तरी देखील अंकल आंटी सोडत नाहीत आम्हाला, आमच्यावर रागवत नाहीत आणि जरी रागवले तरी आहे तसं प्रेम. आता मला असं वाटलं की आंटी अजून चिडतील काय, आम्ही नाही प्रेरणा मी येऊ शकत होते पण मी आले नाही, कारण ते सगळं निगेटिव्हिटी आणि ते सगळं विचार येत होते. ते जॉबचं सगळं टेन्शन आहे, इंटरव्ह्यू मग होईलच की नाही, म्हणजे खूप निगेटिव्हच गोष्टी मनात येत आहेत. तरी सुद्धा असं वाटलं की त्या दिवशी मी फोन नाही रिसीव्ह केला म्हणून बोलणार की नाही आणखी, पण तितक्याच प्रेमाने आणि तेवढीच छान स्माइल देऊन आणखी सकाळी माझ्यासोबत बोलल्या. खरोखर मी त्यांना जे मन आणि त्यांना जे हृदय क्षमेचं देवानं दिलेलं आहे ते शक्यतो कोणाकडे नसणार आणि नाहीच. आणि खरोखर अंकल थँक्यू फॉर एव्हरीथिंग. थँक्यू व्हॉट एव्हर यू हॅव डन फॉर अस. खरोखर मी आभार मानते आणि वन्स अगेन हॅपी फादर्स डे आणि आय लव्ह यू अंकल.